पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अंकलखोप ग्रामसभा गदारोळात, सरपंचांसह सदस्यांचे सभेतून पलायन। 15व्या वित्त आयोगाचा निधी, पाणी पुरवठा व घनकचरा व्यवस्थापनाच्या खर्चावर ग्रामस्थांचा सवाल। अंकलखोप ग्रामपंचायतीच्या वतीनं 15 ऑगस्ट निमित्त मंगळवार दिनांक 18 रोजी आयोजित करण्यात आलेली ग्रामसभा ग्रामस्थांच्या प्रश्नांच्या भडीमारामुळे गदारोळात उधळली। ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून सरपंचांची निवड करण्यात आली होती। मात्र 15व्या वित्त आयोगातून प्राप्त निधी, पाणी पुरवठा योजना आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या खर्चाबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। अखेर सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी सभेतून बाहेर पडल्याने सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला। ग्रामस्थांनी 15व्या वित्त आयोगातून किती निधी प्राप्त झाला आणि तो कोणत्या कामांवर खर्च करण्यात आला याची माहिती मागितली। तसेच ग्राम पाणी पुरवठा योजनेतील मोठ्या प्रमाणातील निधी पाणी गळती काढण्यावर खर्च झाल्याचे सांगितले जात असताना त्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। या खर्चाबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात गैरव्यवहार झाला आहे का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। गावातील पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पाणी गळती दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही गावाला अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला। गावातील कचरा कुंडीच्या परिसरातून पाणी पुरवठ्याची पाईपलाईन जात असून त्या ठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी आहे। पाईपलाईनला गळती झाल्यास दूषित पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। विठ्ठलनगर, सुभाषनगरसह अन्य भागात याच पाईपलाईनमधून पाणी पुरवठा होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। घनकचरा व्यवस्थापनासाठी आलेल्या निधीच्या खर्चावरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काम पूर्ण होण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला पूर्ण बिलाची रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत विचारणा केली असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बिले अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे ग्रामस्थांनी नमूद केलं। काम पूर्ण न करता संबंधित अधिकाऱ्यांकडून अशा सूचना कशा दिल्या जाऊ शकतात, असा सवालही उपस्थित करण्यात आला। दरम्यान गेल्या वर्षभरात 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी ग्रामसभा का घेण्यात आली नाही, याबाबतही ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना धारेवर धरलं। विविध प्रश्नांवर नागरिकांकडून प्रश्नांचा भडीमार सुरू असताना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने वातावरण चांगलेच तापले। त्यानंतर सरपंचांसह सदस्यांनी सभेतून बाहेर पडल्याने ग्रामसभा गदारोळातच संपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामस्थांच्या आरोपांची चौकशी होऊन आर्थिक व्यवहार व विविध कामांची वस्तुनिष्ठ तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।